एक्सक्यूज मी, सानिका शेलारची बातमी तुम्हीच छापून आणली होती पेपरात? हो. मग आता खरं खरं सांगा, मी आले होते तुमच्याकडे सानिकाचा फोटो आणि नाव घेऊन मी सांगितलं बातमी छापायला? मॅडम नाही, ते कुणी सांगितलं बातमी छापायला? बोल. बरा बोलाने बोला सगळं, आणि नाही सांगितलं ना तर माझ्या बाबांना फोन लावेल मी. आणि मग बाबा तुमच्या प्रेस ऑफिसचं लायसन्स रद्द कर, तुमची नोकरी जाईल आणि मग अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच नोकरी मिळणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. नाही बोलायचंय? लावते बाबा. मॅडम प्लीज मॅडम, असं करू नका मॅडम. माझं करिअर उद्ध्वस्त होईल मॅडम. मी सांगतो, मी सगळं खरं सांगतो मॅडम. मी सगळं खरं सांगतो. बोला. मी सगळं खरं सांगतो. बोला. सानिकाची बातमी आणि फोटो मला तुमच्या आत्याने, अलकांना मॅडम आणि इंद्रनीलच्या बहिणीने, स्वीटीने स्वतः येऊन दिले होते. त्यांनीच मला पैसे देऊन हे छापायला लावलं होतं आणि तुमच्या मोबाईल फोनमध्ये माझा नंबर पण त्यांच्याच एका माणसाने सेव्ह केला होता. मला माफ करा मॅडम, मला माफ करा. लाज नाही वाटत तुम्हाला? फक्त काही पैशांसाठी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात. पत्रकार आहात की कोण आहात तुम्ही? ही बातमी उद्या सकाळी छापून आणायची आणि ह्याबद्दल जर अलकनंदा मॅडम किंवा स्वीटी कोणालाही सांगायचा प्रयत्न केला तर मी काय करू शकते आता कळलं ना तुम्हाला? हो 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 मॅडम, उद्या हीच बातमी छापली जाईल. प्लीज मी 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 कोणाला काहीच नाही बोलणार. श्रावणी, काय रे? मला तुझं लय अभिमान वाटतंय. अगं माझी आई बहीण तुला एवढा अपमानित करतायत, त्यांनी तुला घरातनं हाकलून दिलं ग, तरी बी तू सानिकाला न्याय मिळावा म्हणून एवढी झटतेस. थँक्यू. शुभू, थँक्यू काय म्हणतोयस रे? अरे आता आपली जन्माची गाठ बांधली गेली, लग्न झालंय म्हटल्यावर तुझं सुख ते माझं सुख आणि तुझं दुःख ते माझं दुःख. आपल्या घरच्यांसाठी एवढं नाही का करू शकत मी? आणि ते ना श्रावणी, तू मगाशी त्याला म्हणलीस मी कोणाची मुलगी माहिती आहे ना, आणि त्या पत्रकारांना ऐकलं नसतं आणि तुला खरंच साहेबांनी फोन लावायला लागला असता तर? मला माहित नाही रे मी काय केलं असतं ते. हे बघ, सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि माझ्यावर लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ना ते केलं.